नमस्कार. आज आपण सर्व इथे शेअर मार्केटबद्दल मूलभूत माहिती ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. तर हा माझा सेशन अशा लोकांसाठी आहे, की ज्यांना शेअर मार्केटबद्दल जास्त काही माहिती नाही आहे आणि त्यांना नवीन काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे. अशा लोकांसाठी आपण आजचा हा सेशन करत आहोत. तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करत आहोत. पहिली स्लाईड माझी सांगत आहे, शेअर मार्केट म्हणजे काय? आपण जेव्हा शेअर मार्केट म्हणजे काय या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो, विचार घेतो डोक्यात, तेव्हा आपल्यासमोर 2-3 गोष्टी येतात, की आपण बातम्यांमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये शेअर मार्केटबद्दल ऐकलेलं असतं. निफ्टी, सेन्सेक्स ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात. तर हे काय असतं निफ्टी, सेन्सेक्स म्हणा किंवा शेअर मार्केट म्हणजे काय एक्झॅक्टली? तर या गोष्टी म्हणजे निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी रिलेटेड गोष्ट आहे आणि सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजशी रिलेटेड गोष्ट आहे. तर आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही पण टर्म ऐकलेली आहे. आपल्या मुंबईतच या दोन्ही गोष्टी आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे एक्सचेंज आहेत. एक्सचेंज म्हणजे काय? ह्या स्वतंत्र एंटिटी आहेत, की जिथे अ, वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स हे लिस्टेड केलेले असतात. लिस्टेड म्हणजे नोंदणीकृत केलेले असतात आणि तिथून आपण ते शेअर्स जे काही असतात ते खरेदी विक्री करू शकतो. असं जे ठिकाण आहे त्याला आपण एक्सचेंज म्हणतो आणि अशा प्रकारची एक्सचेंज बरीच असतात. त्यातली जी काही एक्सचेंज आपल्याला माहिती आहेत, की जी प्रचलित आहेत, ज्याच्यामध्ये व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे ट्रेडिंग होतं, जी नावाजलेली आहे, ही 2 एक्सचेंज आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्यामार्फत, या संस्थांमार्फत आपण शेअर्सची खरेदी विक्री करतो. तिथे शेअर्स समभाग लिस्टेड असतात. लिस्टेड म्हणजे त्यांच्याकडे नोंदणीकृत केलेले असतात आणि ॲज सामान्य माणूस म्हणून आपण त्यांच्या थ्रू या या संस्थां थ्रू शेअर्सची खरेदी विक्री करतो. तर अशा प्रकारे शेअर मार्केट काम करते. आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाऊया. कामकाज कसे चालते आणि समभाग खरेदी विक्री कशी होते? तर आपण साधारणपणे जेव्हा मार्केटमध्ये बघतो, की एखादी गोष्ट आपण जेव्हा मागतो, तर एक एक्झाम्पल द्यायचं झालं, तर आपण मार्केटमध्ये गेलो, ए-पी-एम-सी मार्केट किंवा भाजी मार्केटमध्ये. तिथे काय होतं साधारणपणे, शेतकरी त्यांचा माल आणत असतो. तो तिथल्या व्यापाऱ्यांना देत असतो आणि त्या व्यापाऱ्यांकडनं सामान्य माणूस किंवा इतर कुठलेही व्यापारी तो माल विकत घेत असतात. तर त्याच्यासाठी तिथे काय होतं, बोली लागली जाते. समजा एखाद्या शेतकऱ्याने कांदे आणलेत आणि त्याचा भाव त्यानं त्याचा अपेक्षित भाव त्याला 2,000 आहे. जे काही कांदे आणले असतील त्याला. तर त्याला बोली लागली जाते. म्हणजे जे व्यापारी घेणार आहेत, ते बोली लावतात, की 1,800, 2,000, 2,200 त्यापैकी शेतकरी कुणाला विकणार आहे? ज्याचा भाव जास्त आहे त्याला तो विकणार आहे. काही कंडिशनमध्ये किंवा काही परिस्थितीमध्ये काय होतं, त्याला जेवढा भाव अपेक्षित आहे तेवढा मिळत नाही. मग 2,000 पेक्षा तो कमी विकला जातो. किंवा काही परिस्थितीमध्ये त्याला जेवढा अपेक्षित असतो त्याच्यापेक्षा भाव जास्त मिळतो. म्हणजे हे काय होतं, ही बोली लावली जाते तिथे आणि बोली लावून तो माल खरेदी विक्री केला जातो. कुणा थ्रू खरेदी विक्री केला जातो? त्या एका एजंट थ्रू. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये आडते म्हणतो. जे मार्केटमध्ये आपल्याला दिसतात ए-पी-एम-सी मार्केटमध्ये. त्यांच्या थ्रू हा सगळा व्यवहार होत असतो. तर आपल्या इथे पण मार्केटमध्ये पण शेअर मार्केटमध्ये पण तसाच प्रकार असतो. त्या ज्या कंपन्या आत्ता मी म्हटलं तसं लिस्टेड असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आय-टी कंपन्यांमधल्या TCS आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, HCL टेक्नॉलॉजीज आहे किंवा बँकिंग क्षेत्रातलं सांगायचं झालं तर बँकिंगमधल्या SBI आहे, HDFC आहे, ICICI बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, PNB आहे. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि पब्लिक सेक्टरमधल्या बँका अशा दोन्ही प्रकारच्या बँका तिथे लिस्टेड आहेत, की ज्याची आपण समभाग खरेदी विक्री करू शकतो. तर अशा प्रकारे ते लिस्टेड असतात तिथे आणि ॲज अ सामान्य माणूस म्हणून आपण त्यांचे समभाग खरेदी विक्री करू शकतो. कुणाच्या मदतीने? ब्रोकरच्या मदतीने. जसे मार्केटमध्ये ए-पी-एम-सी मार्केटमध्ये अडते असतात, की जे त्यांचं कमिशन घेतात काही गोष्टींसाठी. तसे आपल्या मार्केटमध्ये हे समभाग खरेदी विक्री करणे ह्या गोष्टींसाठी अ, जे कोण व्यक्ती असतात त्यांना आपण ब्रोकर म्हणतो आणि त्या ब्रोकर थ्रू आपण हे खरेदी विक्री व्यवहार करत असतो. अशा प्रकारे खरेदी विक्रीचा व्यवहार होतो आणि त्याच्यात पण आपल्याला बोली लावता येते. म्हणजे आता समजा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर SBIचा शेअर आत्ता ₹500 ला आहे आणि समजा राहुलला वाटलं, की ₹500 च्या ऐवजी मला 495 ला पाहिजे. तर तो काय करणार? तो तिथे एक ऑर्डर प्लेस करणार, की मला 595 ला त्याचे समजा 10 शेअर्स पाहिजेत. तर 495 ला. तर तो एक ऑर्डर प्लेस करणार, तिथे ऑर्डर टाकणार आणि मग त्या ऑर्डरला कोण घेणारा असेल, दुसरा विकणारा, तर त्याचे शेअर्स ह्याला मिळणार. अशा प्रकारे हा व्यवहार होतो आणि एकदम सोपा व्यवहार आहे. आपल्याला ज्या पाहिजे त्या ऑर्डरला आपण
बोली लावायची किंवा काही काही कंडिशनमध्ये आपण मार्केट ऑर्डरला पण आपली ऑर्डर लावू शकतो. म्हणजे आत्ता जेवढ्याला मिळतो तेवढ्याला घेऊन ठेवा, नंतरचं नंतर बघूया, असा पण आपला कधी-कधी व्ह्यू असतो. तर अशा प्रकारे आपण खरेदी विक्री करतो आणि ज्याचा फायदा आपल्याला शेअर्स जेव्हा आपण विकतो तेव्हा होऊ शकतो. होतो. म्हणजे आता एक राहुलनं 495 ला शेअर घेतले एस-बी-आयचे आणि समजा ते दुपारीच वाढले. ओके. दुपारीच त्याचा भाव 505 झाला. ₹10 वाढले. तर राहुलनं किती घेतलेले? 10 शेअर घेतलेले आणि तो 505 ला विकला जातोय. तर राहुलनं समजा 505 ला विकले, तर ₹10 चा त्याला एका शेअर मागे प्रॉफिट झाला. म्हणजे त्याला त्याचा जो सौदा होता तो चांगला प्रॉफिटमध्ये गेला आणि त्या केसमध्ये त्याला ₹100 मिळाले. अशा प्रकारे आपण इंट्राडेमध्ये पण म्हणजे त्या दिवशी पण खरेदी विक्री करू शकतो. खरेदी करून विकू शकतो. 1 मिनिटमध्ये पण करू शकतो किंवा आपण 2 वर्ष, 3 वर्ष आपला जो व्ह्यू आहे, लाँग टर्म आहे, त्या दृष्टीनं पण आपण खरेदी विक्री करू शकतो. तर अशा प्रकारे व्यवहार जे हे होतात सामान्यपणे शेअर मार्केटमध्ये. आपण या स्लाइडमध्ये कामकाजाचे स्वरूप आणि वेळ काय असते हे आपण आता बघणार आहोत. तर कामकाज जे आहे आता काही जणांना घरबसल्या काम करायचं आहे किंवा ऑफिसमधनं साइड बाय साइड हा आपल्याला इन्कम करायचा आहे, घ्यायचा आहे. तर त्या अशा लोकांसाठी शेअर मार्केट हा एक चांगला पर्याय होऊ शकतो, की ज्याच्यामधनं आपल्याला एक बऱ्यापैकी चांगला इन्कम स्रोत मिळू शकतो. तर ह्याचं काम जे असतं, ते कामकाज जे असतं ते सोमवार ते शुक्रवारमध्ये असतं. आपले जे काही बँकेचे वर्किंग आवर्स असतात किंवा वर्किंग डेज असतात, त्याप्रमाणे याचं कामकाज चालतं. सकाळी 9ला सुरू होतं मार्केट आणि 9 ते 9:08 यामध्ये प्री मार्केट असतं. प्री मार्केट म्हणतो त्याला. त्यामध्ये आपल्याला बायर सेलर्स दिसत नाहीत. आपण ज्या रेटला मिळतो त्या रेटला घेऊ शकतो या केसमध्ये प्री मार्केटमध्ये. त्याच्यात आपल्याला फक्त बायर्स अँड सेलर्स किंवा त्याची किती किंमत टाकलीत समोरच्या व्यक्तीनं ते आपल्याला दिसत नाही. आणि ॲक्चुअल जे खरोखर ट्रेडिंग चालू होतं, बोली लावणे प्रकार म्हणतो किंवा आपली ऑर्डर प्लेस करणे म्हणतो, तो प्रकार 9:15 पासून 3:30 पर्यंत चालू असतो. म्हणजे आपलं सकाळी 9:15 ते 3:30 हा त्याचा वेळ आहे आणि हे सगळं कामकाज ऑनलाईन चालतं आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ब्रोकर असतात, ते आपल्याला प्लॅटफॉर्म देतात. प्लॅटफॉर्म म्हणजे सुविधा देतात, की आपण वेबसाईटमधनं करू शकतो, लॅपटॉपवरून किंवा कॉम्प्युटरवरून किंवा आपल्या मोबाईल ॲप थ्रू. म्हणजे आपण आता मोबाईल एवढे वापरतोच. तर मोबाईलमधनं पण ट्रेडिंग करता येतं मोबाईल ॲप थ्रू. प्रत्येक ब्रोकरचे ॲप्स असतात. ते आपण डाउनलोड करून त्याच्यात लॉग इन करून पण खरेदी विक्री करू शकतो. आता हे इतकं क्षेत्र ॲडव्हान्स झालेलं आहे, की आपण याच्यामध्ये आपण WhatsAppला मेसेज कसे सेंड करतो, त्याप्रकारे आपण खरेदी विक्री करू शकतो आपल्या शेअर्सची आणि याची आणि त्याच्यातनं आपण पाहिजे तसा प्रॉफिट मिळवू शकतो. फक्त याला कसं थोडं आपण शिकलं पाहिजे. कसं करायचं खरेदी विक्री आणि त्याचे मी डेमॉन्स्ट्रेशन येत्या काही आपल्या एपिसोड्समध्ये सांगीनच. पण कामकाजाचे वेळ आणि प्रकार स्वरूप जर बघितलं तर आपण घर बसल्या ऑनलाईन कुठेही जिथे इंटरनेट अवेलेबल आहे तिथून हे आपण काम करू शकतो आणि त्याची वेळ साधारणपणे सकाळी 9 ते 3:30 पर्यंत असते आणि सुट्टी म्हणाल तर याला शनिवार रविवार सुट्टी असते. वीकेंडला सुट्टी असते आणि काही सरकारी ज्या सुट्ट्या असतात, आता जसं की परवाच्या दिवशी गुरु नानक जयंती होती शुक्रवारी, त्या दिवशी बँकिंग हॉलिडे होता, तर मार्केटला पण सुट्टी होती. अशा प्रकारे याचं कामकाज असतं. हे आपलं जे कामकाज आहे हे इक्विटी शेअर्ससाठीचं मी आत्ता सांगितलं. कमोडिटीचं जे मार्केट आहे, कमोडिटी म्हणजे आपण जिथे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतील किंवा ऑइल असेल किंवा सोनं चांदी खरेदी विक्री हे जे प्रकार येतात हे कमोडिटीमध्ये येतात. तर त्याचं जे कामकाज आहे ते रात्री 11 पर्यंत चालतं, सकाळी 9ला सुरू झाल्यानंतर. पण त्याच्यात जास्त एवढ्या लोकांचा हे नाही फोकस नाही आहे तिकडे. लोकं इक्विटी मार्केटमध्ये जास्त ट्रेडिंग करतात. तर अशा प्रकारे याचं कामकाज आहे आणि वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात जसं की इक्विटी ट्रेडिंग, कॅश ट्रेडिंग आपण म्हणतो, ऑप्शन्स आहेत, फ्युचर्स आहेत किंवा कमोडिटी ट्रेडिंग आहेत. हे आपण येत्या काळामध्ये बघू ते कसे इन डिटेलमध्ये. पण हे साधारणपणे त्याचं कामकाजाचं स्वरूप आणि वेळ आहे आणि आपण कुठूनही घर बसल्या करू शकतो. गृहिणींसाठी हे चांगलं आहे. इव्हन जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्यासाठी एक अपार्ट फ्रॉम देअर करंट सॅलरी एक वेगळा इन्कम स्रोत पाहिजे. अशा लोकांच्यासाठी पण ही गोष्ट चांगली आहे मार्केट. चला तर मग आपण आता आपल्या पुढच्या स्लाईडकडे जात आहोत. थोडासा आता हा वरचा प्रकार आहे. जी आपण बेसिक माहिती सांगितली त्याच्यापेक्षा थोडी एक स्टेप पुढची आपण जात आहोत. आता आपण जे काही बातम्यांमधून ऐकत असतो, निफ्टी आज एवढा आहे, सेन्सेक्स आज एवढा आहे किंवा मार्केट आज पडले, कोसळले किंवा वाढले, त्याच्यामध्ये एवढ्या पॉईंटचं म्हणजे
एवढ्या पॉईंटनं वाढलं, एवढ्या पॉईंटनं कमी झालं. तर हे आपण जे काही ऐकत असतो, तर ते काय आहे हे आपण आता समजावून घेऊया. तर आपण साधारणपणे ऐकलेल्या ज्या टर्म्स आहेत त्यामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स या गोष्टी येतात. तर निफ्टी म्हणजे काय? निफ्टी म्हणजे प्रत्येक इंडेक्सनं म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ग्रुप करून ठेवलेल्या कंपन्यांना एक नाव दिलेलं आहे. ओके. आता त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण महाराष्ट्र कशाला म्हणतो? महाराष्ट्राची आपली एक सीमा आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय काय आहेत? तर काही शहरं आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, जळगाव, जी काही ही काही नांदेड, ही जी काही शहरं आहेत, ह्या सगळ्यांचा मिळून एक आपला महाराष्ट्र तयार झालेला आहे. बरोबर. तर महाराष्ट्र हे काय? हे एक नाव दिलं आहे आपण त्याला आणि त्याच्या आतमध्ये समूह आहे वेगवेगळ्या गावांचा, वेगवेगळ्या जिल्ह्यांचा. बरोबर. तसं निफ्टी हा एक समूहाचं नाव आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेअर्स आहेत. ओके. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर निफ्टीमध्ये किती कंपन्या आहेत? निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत. म्हणजे आपल्या आता महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्यात किती 30-35च्या पुढे जिल्हे आहेत. बरोबर. तेवढ्या सगळ्यांचा मिळून आपला महाराष्ट्र तयार होतो. तसं निफ्टी हा 50 कंपन्यांचा मिळून तयार होतो. आता ह्या 50 कंपन्या कोणी ठरवल्यात? तर निफ्टी आणि सेन्सेक्स ही जी काही आपली एक्सचेंज आहे, जी मी आधी पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं, त्यांना त्यांना मॉनिटर करणारी म्हणजे त्यांच्यावरती वचक ठेवणारी एक संस्था आहे सेबी. या सगळ्यांनी मिळून एक निफ्टी 50 असा एक इंडेक्स तयार केला आहे म्हणजे ग्रुप तयार केला आहे. तर याच्यामधले जे शेअर्स आहेत ते कमी जास्त म्हणजे नंबर 50च राहत असतो पण जे काही शेअर्स आहेत ते आत बाहेर होत असतात. म्हणजे आता काही एक्झाम्पल द्यायचं झालं तर L&T सारखा शेअर किंवा ITC सारखा शेअर हा जेव्हा निफ्टी तयार झाला जवळपास 80-90 सालापासून तेव्हापासून ते तिथेच आहेत. व्हेअरएज काही काही कंपन्या आहेत त्या आत्ता आल्यात. UPL सारखी कंपनी की आत्ता एक 4-5 वर्षापूर्वी इन्क्लूड झाली निफ्टीमध्ये किंवा SBI कार्ड्स ही आत्ता इन्क्लूड झाली 1-2 वर्षापूर्वी. अशा प्रकारे त्यांनी ग्रुप तयार करून ठेवला. म्हणजे आपला मेन उद्देश काय? निफ्टी म्हणजे काय हे समजून घेणे. तर निफ्टी म्हणजे काय? हा एक ग्रुप आहे 50 कंपन्यांचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत. मग त्या ऑइल अँड गॅस सेक्टर आलं, बँकिंग सेक्टर आलं, IT सेक्टर आलं किंवा फार्मा सेक्टर आलं. ह्या सगळ्या समूहांचा मिळून एक ग्रुप तयार केला आहे. जसं महाराष्ट्रात वेगवेगळे महाराष्ट्रात पण वेगवेगळे ग्रुप आहेत. म्हणजे कोकण विभाग एक आहे, पुणे विभाग एक आहे, उत्तर महाराष्ट्र एक आहे, विदर्भ एक आहे, मराठवाडा एक आहे. तसे निफ्टीमध्ये वेगवेगळे ग्रुप आहेत. म्हणजे ITचा एक ग्रुप ज्याच्यामध्ये IT कंपन्या आहेत, फार्माचा ग्रुप ज्याच्यामध्ये फार्माच्या कंपन्या आहेत, परत ऑइल अँड गॅस त्याच्यामध्ये ऑइल अँड गॅस रिलेटेड कंपन्या आहेत. अशा किंवा मेटल रिलेटेड म्हणजे त्याच्यामध्ये टाटा स्टील आली किंवा वेदांता आली, हिंदाल्को म्हणजे मेटल रिलेटेड कंपन्या असा एक ग्रुप आहे. असे हे सगळ्या ग्रुपचे मिळून एक मेन ग्रुप जो तयार झाला आहे 50 कंपन्यांचा मिळून त्याला आपण निफ्टी म्हणतो. ओके. आणि सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सेक्स पण एक प्रकारचा ग्रुप आहे. फक्त त्याच्यामध्ये 50च्या ऐवजी 30 कंपन्या आहेत. निफ्टीमध्ये 50 असतात, सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या आहेत. अगेन हा एक ग्रुप आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक म्हणजे ॲव्हरेज काढून एक निफ्टीची अमाऊंट आलेली असते. म्हणजे आता सध्या निफ्टीची जी रेट चालला आहे तो 17,700 काहीतरी आहे साधारणपणे. बरोबर. तर ह्या सगळ्या कंपन्यांचं मिळून एक त्यांनी ॲव्हरेज काढलेलं असतं आणि ते म्हणजे तो इंडेक्स त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याची अमाऊंट दाखवतं आपल्याला. ते निफ्टीची अमाऊंट झाली. सेन्सेक्सची 30 कंपन्यांची ॲव्हरेज काढलेली अमाऊंट म्हणजे त्या सेन्सेक्सची किंमत झाली. ती साधारणपणे 60,000च्या जवळपास आहे. तसं बँक निफ्टी काय? हा एक ट्रेडिंगमधला एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये खूप ट्रेडिंग होतं. तर बँक निफ्टी म्हणजे याच्या नावातच आपल्याला कळतं. निफ्टी म्हणजे काय आहे? एक ग्रुप आहे. बरोबर. हा कशाचा ग्रुप आहे बँक निफ्टी? तर बँकेचा ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये 10 ते 12 बँक आहेत की ज्यांचा त्यांनी ग्रुप तयार करून ठेवला आहे. तर हा असा बँकेचा ग्रुप झाला. असे बरेच याच्यामध्ये जास्त ट्रेडिंग होतं म्हणून मी हे आत्ता तुम्हाला सांगत आहे. पण असे ग्रुप बरेच आहेत. म्हणजे IT कंपन्यांचा ग्रुप आहे त्याला निफ्टी IT म्हणतात. मेटल कंपन्यांचा आहे त्याला निफ्टी मेटल म्हणतात किंवा फार्मा कंपन्यांचा ग्रुप आहे त्याला निफ्टी फार्मा म्हणतात. अशा प्रकारे बरेच ग्रुप आहेत. त्यापैकी हे जे 3 आहेत निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी हे जास्त प्रचलित आहेत. याच्यामध्ये जास्त व्यवहार होतो. हे आपण जास्त ऐकले जातात. बातम्यांमध्ये सगळीकडे हे येतात. म्हणून मी हे आत्ता सांगितलं. तर अशा प्रकारे आपण निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी समजून घेतलं या स्लाईडमध्ये. तर आपण आता या स्लाईडमध्ये ब्रोकर म्हणजे काय ते समजून घेऊया. जसं मी पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं त्याप्रमाणे जे आपले एक्सचेंज आहेत म्हणजे ज्या संस्था आहेत त्याच्याकडे शेअर्स लिस्टेड आहेत, जिथे शेअर्सची नोंदणी आहे, ते आपल्याला खरेदी विक्री करायचे असतील ॲज अ सामान्य माणूस तर आपल्याला एक अकाउंट लागतं. त्या अकाउंटला आपण म्हणतो डीमॅट अकाउंट. ओके. आणि ते डीमॅट अकाउंट आपल्याला एखाद्या ब्रोकरकडे काढायला लागतं.
जसं आपण बँकेचे व्यवहार करताना बँकेचं एखादं अकाउंट काढतो, त्याप्रमाणे हे आपले शेअर्सचं खरेदी विक्री करण्यासाठी हे डीमॅट अकाउंट आपल्याला ब्रोकरकडे काढावं लागतं. तर हे डीमॅट अकाउंट प्रोव्हाईड करणाऱ्या कुठल्या संस्था आहेत किंवा ब्रोकर्स आहेत, तर त्यांचे जे काही त्यातल्या त्यात जे प्रचलित आहेत किंवा जास्त फेमस आहे आपण म्हणू शकतो, त्यांची नावं मी इथे दिलेली आहेत. ICICI डिरेक्ट आहे, शेरखान आहे, 5 पैसा आहे, झिरोदा आहे, अपस्टॉक आहे, एंजल ब्रोकिंग आहे. तर हे काय करतात हे सगळे ब्रोकर, सामान्य माणूस आणि एक्सचेंज यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात, की जे आपल्याला तिथे प्लॅटफॉर्म देतात, की ज्याच्या थ्रू आपण शेअर्स खरेदी विक्री करू शकतो, आपल्या ऑर्डर टाकू शकतो, तिथे आपण सर्व गोष्टी लाईव्ह बघू शकतो. तर ह्या प्रत्येक ब्रोकरचं ॲप असतं, वेबसाईट असते, त्याच्यामध्ये आपण लॉग इन करून घर बसल्या कुठूनही ट्रेडिंग करू शकतो आणि अशा प्रकारे ट्रेडिंग केलं जातं. पण अर्थात हे सर्व ते सुविधा आपल्याला देतात, त्या बदल्यात ते आपल्याकडनं फीज पण घेतात, त्याच्यावरती चार्जेस असतात. तर हे साधारणपणे प्रत्येकाचे चार्जेस कमी जास्त आहेत, आपण ते येत्या काळामध्ये बघूच. पण साधारणपणे हे जे 5 मी आत्ता ब्रोकर तुम्हाला दाखवलेले आहेत, ते जास्त फेमस आहेत म्हणा किंवा प्रचलित आहेत, की ज्यांच्याकडे बरेचशी अकाउंट आहेत भारतातली आणि हे इथे कामकाज करतात आपल्याला. आणि आत्तापर्यंत तरी ब्रोकर्स असे कुठले म्हणजे डबघाईला आलेत असं काही झालेलं नाही आहे. एक मध्ये झालेला कार्वीचा, पण तो पण रिझॉल्व केला. आपले शेअर्स यांच्या थ्रू आपण घेतो, ते सेफ असतात, काही प्रॉब्लेम येत नाही. धन्यवाद. आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं ब्रोकर म्हणजे काय, तर या ब्रोकरकडे आपल्याला अकाउंट काढायला लागतं. ते अकाउंटला आपण म्हणतो डीमॅट अकाउंट. तर ते कशासाठी काढतात, तर जसं मी आत्ता सांगितलं तसं डीमॅट अकाउंट हे आपल्याला शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी जे काही आपले व्यवहार आहेत शेअर मार्केट रिलेटेड, त्याच्यासाठी आपल्याला हे डीमॅट अकाउंट असणं बंधनकारक आहे. आणि हे आपण जे मी आधीचे ब्रोकर दाखवले त्याच्यापैकी कुठेही काढू शकतो. बँकांचं पण डीमॅट अकाउंट असतं, पण त्याच्यासाठी वेगळं ॲप्लिकेशन करायला लागतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर ICICI बँकेचं स्वतःचंच ICICI डिरेक्ट म्हणून डीमॅट अकाउंट आहे, की आपण त्यांच्याकडे रिक्वेस्ट करून ते ओपन करून घेऊ शकतो. अदरवाईज आपले हे बाकीचे जे ब्रोकर आहेत शेरखान, एंजल, झिरोदा, अपस्टॉक्स यांच्याकडे पण आपण 5 पैसा यांच्याकडे पण आपण डीमॅट अकाउंट काढू शकतो. सामान्य माणूस आपण हे डीमॅट अकाउंट काढण्यासाठी साधारणपणे आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कॅन्सल चेक लागतो. जेणेकरून आपलं बँक त्याला लिंक करायला लागते ना, कारण कसं आहे डीमॅट अकाउंट आपण जेव्हा खरेदी विक्री करतो शेअर्सची, तेव्हा ते शेअर्स जे आपण खरेदी केलेले असतात ते आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये येऊन पडलेले असतात किंवा डीमॅट अकाउंटमध्ये ते राहतात. तर ते आपल्याला खरेदी करायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही आपण पैसे देणार आहे त्याच्या अगेन्स्ट, त्या शेअर्सच्या अगेन्स्ट, समजा मला SBIचे 500 समजा 10 शेअर घ्यायचे आहेत, 5,000 त्याची व्हॅल्यू होती, अमाऊंट होती, तर ते 5,000 माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये असले पाहिजे. तर ते ट्रान्सफर करण्यासाठी त्याला एक बँकेचं अकाउंट जोडणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बँकेचं अकाउंट जोडण्यासाठी बँकेचा कॅन्सल चेक, त्याच्यावरती तुमचं नाव असायला पाहिजे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड हे लिंक असलेल्या तुमच्या गोष्टी असेल, तर ह्या 3 गोष्टींमधनं आपलं डीमॅट अकाउंट लगेच ओपन होतं. सामान्य माणूस एकदम आरामामध्ये हे ओपन करू शकतो. आता प्रत्येक डीमॅट अकाउंट ओपन करताना त्या ब्रोकरची काही फी पण असते, की वार्षिक फी असते किंवा काही जण फ्रीमध्ये पण काढून देतात डीमॅट अकाउंट. तर अशा प्रकारे साधारणपणे प्रोसेस आहे त्याची. आपण त्याच्यासाठी ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी मला विचारू शकता. आपण तुम्हाला ती देऊ आणि मी त्याची लिंक पण देईन, कसं काढायचं, काय करायचं ह्याच्यासाठी. पण अशा प्रकारे डीमॅट अकाउंट आपल्याला लागतं आणि डीमॅट अकाउंट असेल तर आपण खरेदी विक्री लगेच सुरू करू शकता मार्केटमध्ये. आता आपली एकदा का डीमॅट अकाउंट ओपन झालं आणि आपण आता फंड ट्रान्सफर केले आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये, तर त्याच्यानंतर आपण ट्रेडिंग सुरू करू शकतो. तर ट्रेडिंगमध्ये काय करतो आपण, ट्रेडिंग म्हणजे आपण काय कशासाठी करतो, तर मूळ मुद्दा आपला हा असतो की आपल्याला त्यातनं काहीतरी इन्कम मिळावं. आपलं जे काही रेग्युलर काम चाललेलं असतं त्यातनं आपल्याला मासिक किंवा याच्यातनं आपल्याला उत्पन्न हे मिळत असतं. पण हे ट्रेडिंगमध्ये आपण काय येतो, तर आपल्याला काहीतरी अजून एक सोर्स ऑफ इन्कम तयार व्हावा, आपल्याला त्यातनं आपल्याला चांगले रिटर्न्स मिळावे आपल्या गुंतवणुकीवरती. हा आपला एक त्याच्यातला साधारणपणे ॲज अ सामान्य माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असतो. तर गुंतवणूक कुठल्या प्रकारची करावी आणि कुठे करावी याची काही मापदंड आहेत. त्याप्रमाणे आपण जसं आत्तापर्यंत आपल्याला माहिती आलं, आपले आई-वडील आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा गुंतवणूक करतो, की ज्याच्यामध्ये गोल्डचा भाव वाढला की आपण काही गरज असेल तर त्यावेळेला आडीनडीच्या वेळेला आपण ते विकतो आणि त्यातनं आपल्याला प्रॉफिट मिळतो. म्हणजे मी समजा 30,000ला सोनं घेतलं आणि आता सध्या त्याचा 50,000 रेट चालू आहे.
तर मला 20,000 त्याच्यात प्रॉफिट झाला. म्हणजे आपल्याला आडीनडीला अशा गोष्टी उपयोगाला येतात. तर गोल्ड एक प्रकार झाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी. दुसरा असतो रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये आपण फ्लॅट घेतो, किंवा जागा घेतो, किंवा शॉप घेतो, शॉपची जागा घेतो आणि मग आपण तिथे रेंटनं देतो, त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं. किंवा मग काही दिवसांनी आपण ती विकली तर आपल्या रिअल इस्टेटचा भाव वाढतो, त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यातनं आउटकम मिळतो, प्रॉफिट मिळतो. अशा प्रकारे रिअल इस्टेटमध्ये करतो. किंवा एफ-डी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपण एफ-डी करतो बँकेमध्ये, पी-पी-एफ अकाउंट उघडतो. तर अशाच प्रकारे इक्विटीमध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण आता जेव्हा बघतो गोल्डमध्ये, रिअल इस्टेटमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, याच्यामध्ये आपल्याला कसं होतं, एक ठराविक पिरियड थांबायला लागतं, ठराविक वेळ. म्हणजे आपण असं होत नाही ना, की रिअल इस्टेटमध्ये आत्ता जागा घेतली आणि मी उद्या विकली तर त्याचा लगेच भरपूर भाव मिळणार आहे, असं होत नाही. किंवा एफ-डीमध्ये पण त्याचा एक पिरियड असतो, तेवढ्या वेळेसाठी आपल्याला थांबायला लागतं. पण त्याच्यात फिक्स इन्कम मिळतो, म्हणजे फिक्स्ड आपल्याला जे काही परतावा आहे तो मिळतो त्याच्यामध्ये. गोल्डमध्ये पण, गोल्डमध्ये थोडं रिस्क आहे, कमी जास्त होत असतं. पण ते पण म्हणजे लगेच आपल्याला त्यातनं परतावा मिळेल अशी काही हे नाही आहे, सोय नाही आहे. व्हेअरएज आपण इक्विटीमध्ये बघितलं तर आपण समजा आता मी मगाशी जसं एक्झाम्पल सांगितलं, राहुलनं 495ला शेअर्स घेतले एस-बी-आयचे आणि ते दुपारपर्यंत 495च्या वर गेले, 510 झाले, 505 झाले. तर तो तिथे विकू शकतो. त्याला जागेवरती तिथल्या तिथे ₹10-15 पर शेअर प्रॉफिट मिळू शकतो आणि त्यातनं त्याला काय म्हणतात, जसा पाहिजे तसा परतावा मिळाला तर तो एक्झिट करू शकतो. किंवा तो अजून लाँग टर्मचा विचार असेल त्याचा, तर तो ते ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण इक्विटीमध्ये गुंतवणूक करतो, ज्याच्यामध्ये आपण आपला एक फिक्स एम ठेवतो, की मला 5%, 10%, 15% माझं एवढं एम आहे, तेवढे मला मिळाले, की मी त्या शेअरमधनं एक्झिट होणार. किंवा माझा व्ह्यू लाँग टर्मचा आहे, मी 5 वर्ष ठेवून देणार आहे. मग त्याप्रकारे आपल्याला जेवढा आपला व्ह्यू लाँग टर्मचा असतो, तेवढं आपल्याला जास्त प्रॉफिट होतं आणि ते आपल्याला जास्त बरं असतं. पण ह्याच्यात कसं होतं, इक्विटीमध्ये रिस्क असते, कारण शेअर का व्हॅल्यू हा कमी जास्त होत असते. म्हणजे त्याला काही आपण हे करू शकत नाही, थांबवू शकत नाही. तर आपण समजा आता राहुलनं 495 ला घेतला, उद्या जर समजा तो 450ला आला, तर पर शेअर मागे त्याला ₹45 तोटा होणार. पण त्याचा जर समजा व्ह्यू पॉईंट म्हणजे त्याचा नजरिया दूरवरचा असेल, 5 वर्ष, 6 वर्ष, तर त्या केसमध्ये त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. डेली जो दररोज व्यवहार करतो किंवा जो दररोज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतो, त्याला मे बी हे कमी जास्त होणं हे हँडल करायला लागेल. पण ज्यांचा दृष्टिकोन लाँग टर्मचा आहे त्यांच्या दृष्टीनं तर इक्विटी मार्केट हे बेस्ट आहे. त्याच्यामध्ये चांगले परतावे मिळतात. आणि आपण जे काही बाकीच्या गोष्टी बघतो, फिक्स्ड डिपॉझिट किंवा बँकेशी रिलेटेड, त्याच्यामध्ये होतं कसं, लो रिस्क असते. बँकेनं सांगितल्यावरती तेवढं आपल्याला रिटर्न ते देतातच. म्हणजे आता मी एफ-डी करतोय 10,000ची, तर त्यांनी मला सांगितलं 7% रिटर्न देतो. आजकाल 7 मिळत नाही कुठेही, पण 7% त्यांनी मला सांगितलं, तर 7% ते देणं त्यांना बंधनकारक आहे. इथं मार्केटमध्ये तसं काही बंधन नाही आहे. आता मी राहुलनं जो 495ला शेअर घेतलाय, त्याची व्हॅल्यू थोड्या वेळानं 490 पण होणार आहे, 400 किंवा 495च्या पुढे जाऊन 500 पण होणार आहे. ते कशावरती डिपेंड असतं, तर ते किती त्याला बोली लागली जाते, किती त्या शेअरला भाव आहे, किती तुमची ती कंपनी चांगली आहे, की त्या कंपनीचं कामकाज कसं आहे. तर आपण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच आपले पैसे गुंतवायचे. त्यामुळं काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी असते. पण आलाच तर आपला व्ह्यू जर समजा लाँग टर्मचा असेल, तर आपल्याला या गोष्टींचा फायदा होतो. त्यामुळे याला म्हणतात, की मार्केट इज सब्जेक्ट टू रिस्क. म्हणजे ते डिपेंड बऱ्याच गोष्टींवरती आहे. आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इन्फोसिस सारखी कंपनी, की ज्याचं चांगलं कंपनी आहे, त्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे, कामकाज त्यांचं ग्रोथवालं आहे. तर त्या केसमध्ये आपण गुंतवून ठेवू शकतो, की ज्याच्यातनं आपल्याला चांगला परतावा मिळतो. तर अशा प्रकारे आपण गुंतवणुकीकडे बघतो आणि गुंतवणूक कुठे करावी हे आपण मार्गदर्शन याच्यातनं घेत असतो. आता आपण जे बघतोय, की शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करायचा विचार करतो. तर त्याच्यामध्ये कुठले-कुठले प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो? तर त्याच्यामध्ये एक तर आहे स्टॉक्स किंवा कॅश मार्केट किंवा बॉन्ड्स, किंवा आपण म्युच्युअल फंड, सिप, ह्या आपण टर्मिनॉलॉजीज किंवा हे शब्द ऐकलेले असतात. तर आपण जे खरेदी-विक्री करतोय, मगाचपासून मी जे सांगतोय, ते आपलं कॅश मार्केटमध्ये किंवा स्टॉक्समध्ये खरेदी-विक्रीचा प्रकार झाला. ह्याच्याशिवाय पण आपण इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं बघू शकतो, की बॉन्ड्स आहेत, म्हणजे कंपन्यांचे बॉन्ड्स असतात. तिथे ते साधारणपणे 8, 9, 10% रिटर्न देण्याचं त्यांनी कबूल केलेलं असतं. तर अशामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. बॉन्ड्स म्हणतात त्याला. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स असतात किंवा सिप असतात. याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर ह्या ज्या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आहेत,
त्या काय करतात, आपल्यासारख्या सामान्य कडून दर महिन्याला 5,000, 500, 100, 10,000 जे काही आपल्याला शक्य आहे तेवढे आपण पैसे त्यांना देतो आणि ते आपल्या ऑन बिहाफ म्हणजे आपल्या वतीनं ते गुंतवणूक करतात. ते त्याच्यासाठी अभ्यास करतात. ते त्यांचं स्वतःचं ॲनालिसिस करतात. त्यासाठी ते फी घेतात. त्याच्यावरती त्यांचे एक्झिट चार्ज असतात किंवा टॅक्स असतो किंवा फीज असते. अशा प्रकारे ते म्युच्युअल फंड्स काम करत असतात. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. त्यापैकी शेअर जे आहे ते ब्रोकर थ्रू आपण करणार आहे किंवा करतो ते आपल्या हातात आहे की आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ती कंपनी आपल्याला डिव्हिडंड देते. ITC सारख्या कंपनीमध्ये की जी स्टेबल कंपनी आहे, आपल्याला दर 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला बोनस देते, डिव्हिडंड देते. तो बोनस 10%, 5% व्हेरी असतो. पण आपल्याला त्यातनं म्हणजे ॲज FDमध्ये कसं आपल्याला इंटरेस्ट मिळतो तसा ह्याच्यातनं डिव्हिडंड मिळतो. त्याचा आपल्याला फायदा होतो. म्युच्युअल फंडमध्ये पण मिळतो, पण त्याच्यामध्ये कसं इट डिपेंड्स त्या कंपनीवरती आहे, कितपत कसा बोनस द्यायचा, काय करायचं. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि म्युच्युअल फंड हे पण आपण तयार करू शकतो. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. हेज फंड आहे, बॅलन्स फंड आहे. हे आपण तयार करू शकतो. जर समजा आपलं डीमॅट अकाउंट असेल तर ह्या गोष्टी आपण आपल्या ॲप थ्रू करू शकतो आणि मग गुंतवणूक करणं जास्त सोपं होऊन जातं. तर अशा प्रकारे वेगवेगळे गुंतवणूक करायचे प्रकार आहेत शेअर मार्केटमध्ये. सध्या एक प्रकार जो प्रचलित आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करत असतात पैसे, तो म्हणजे IPO आहे. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे मी आता जसं सांगितलं, कंपन्या ह्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असतात. तर ते लिस्टेड करण्याची प्रोसेस ही म्हणजे IPO आहे. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर ज्या लिस्टेड कंपन्या नाही आहेत, त्याच्यामध्ये समजा अमूल कंपनी आहे, पार्लेजी कंपनी आहे किंवा आपल्या पुण्यातलं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादी कंपनी आपण घेतली जी लिस्टेड नाही आहे, PNG सारखी कंपनी, सॉरी PNG सारखी कंपनी, बरोबर, पुना गाडगिल अँड असोसिएट्स, ती कंपनी लिस्टेड नाही आहे. तर ह्यांना जर समजा शेअर मार्केटमध्ये लिस्ट करायचं असेल आणि लिस्ट करून गुंतवणूकदारांना अट्रॅक्ट करायचं असेल तर त्यांना या संस्थांकडे BSE NSEकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग ते तिथं रजिस्टर करतात आणि मग ते त्यांचं जे काही शेअर्स आहेत ते ओपन करतात सामान्य लोकांना खरेदी विक्री करण्यासाठी. तर ह्या प्रोसेसला IPO म्हणतात आणि याच्यामध्ये काय होतं, त्यांचा एक टाईम पिरियड असतो 3-4 दिवसाचा. त्याच्यामध्ये आपण त्यांनी जे काही बाजार मूल्य ठरवलं आहे त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आता समजा पार्ले कंपनीने ठरवलं की माझं बाजार मूल्य 1000 आहे आणि 15 शेअर्स घेऊ शकतात. सामान्य माणसांना 15,000च्या टर्ममध्ये गुंतवणूक करू शकतो. म्हणजे 15,000चा एक लॉट, नंतर 30,000, 45,000 असे त्याचे लॉट असतात. म्हणजे 2 लाखापर्यंत मी ते त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि मग ह्याची जी पद्धत आहे देण्याची, अलोकेट करण्याची शेअर्स, ती लॉटरी पद्धतीनं होती, म्हणजे रँडम पद्धतीनं होते. त्याच्यामध्ये काही केसेसमध्ये आपल्याला मिळतात, काहीमध्ये नाहीत मिळत. मग जर समजा नाहीत मिळाले आपल्याला शेअर्स, तर ते आपले जे पैसे त्यांच्याकडे ब्लॉक झालेले असतात ते आपल्याला परत मिळतात. म्हणजे 15,000 समजा आता एखादा IPO येतो, तर मी काय करणार, माझ्या ब्रोकर थ्रू त्याला अप्लाय करणार. त्याच्यासाठी मला किती मिनिमम पैसे द्यायला लागतात, 15. तर ते माझ्याकडनं 15,000 रुपये घेणार, त्यांच्याकडे ठेवणार, ते ब्लॉक करणार, माझ्याच अकाउंटमध्ये असणार पण ते मला वापरता येणार नाहीत. आणि जर समजा मला शेअर्स लागले त्यांचे रँडम ते अलोकेशनमध्ये माझं नाव आलं, तर ते देतात कसल्या बेसिसवरती, पॅन कार्डच्या बेसिसवरती. तर पॅन कार्ड बेसिसवरती माझं नाव आलं तर मग ते माझ्याकडनं 15,000 रुपये घेणार आणि मला तेवढ्या किमतीचे शेअर्स माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये देणार. ओके. आणि जर समजा नाही आले मला शेअर्स, तर ते काय करणार, माझे जे 15,000 त्यांनी ब्लॉक करून ठेवलेले ते मला परत देणार. याच्यामध्ये काही म्हणजे एकदम ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. याच्यामध्ये काही गफला व्हायची काहीही शक्यता नाही. हे आत्तापर्यंत व्यवस्थित सर्व लोक करतात. मी पण अप्लाय करतो IPOला. आता हे अप्लाय करून झालं, जर समजा मला मिळाला तर ह्याचं जे खरेदी विक्री आहे, ॲक्च्युअल प्रोसेस, ती एखाद्या दिवशी ठरलेली असते, त्या दिवशी सुरू होते सकाळी 10 वाजता आणि मग बाजारमध्ये येऊन ही सगळ्यांना खरेदी विक्री करता येते त्या शेअर्समध्ये. त्याच्या आधीपर्यंत कसं, ज्यांनी अप्लाय केलं आणि ज्यांना मिळालं तेच फक्त बाय करू शकले. विक्री ॲक्च्युली त्यांना करायची असेल तर ते जेव्हा लिस्ट होतं, म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा ते ओपन होतं सर्वांना खरेदी विक्री करायला, तेव्हा ते त्याची विक्री करू शकतात. अशा प्रकारे साधारणपणे IPOचं कामकाज चालतं. नवनवीन जे IPO येत आहेत सध्या लाईनमध्ये आहेत, त्याच्याबद्दल मी माहिती देतच जाईन आपल्या ग्रुपवरती.
IPOमध्ये सध्या बरेच चांगले IPO पण येतात आणि चांगला परतावा पण मिळतो त्याच्यामध्ये. आणि आपण बघूया IPOबद्दल अजून मी तुम्हाला माहिती सांगतच जाईन, नवीन कुठले IPO येत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा डीमॅट अकाउंट हे लागतंच लागतं, त्याशिवाय ते होत नाही. ठीक आहे. चला तर आपण आपल्या आता शेवटच्या स्लाईडकडे येत आहोत. आपण साधारणपणे ऐकलेल्या गोष्टींमध्ये बुल मार्केट, बिअर मार्केट हे शब्द ऐकलेले असतात. तर याचा अर्थ काय? तर बुल मार्केट म्हणजे काय म्हणतात? बुल साईड कधी म्हणतात? जेव्हा मार्केट वर जात असतं, त्या गोष्टीला बुल म्हणतात, बुल मार्केट म्हणतात. वर जाणे म्हणजे काय? समजा आपण निफ्टीचं उदाहरण घेतलं. निफ्टी वर जातोय तर त्याला आपण त्याची जी कालची व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा आजची व्हॅल्यू जास्त आहे. तर त्याला आपण बुल मार्केट म्हणतो, म्हणजे वाढणारं मार्केट म्हणतो. समजा आता साध्या टर्ममध्ये सांगायचं झालं तर गोल्डचा भाव, सोन्याचा भाव काल 45,000 होता. आज त्याचा भाव वाढून 1,000 न वाढून 46,000 वरती गेला. तर आपण काय म्हणणार? 1,000 न सोनं वाढलं. ओके. उद्या जर समजा त्याचा भाव अजून 2,000 न वाढला, समजा 48,000 झाला. ओके. म्हणजे काय झालं? तो 2 दिवसात 3,000 न त्याचा भाव वाढला. अजून चौथ्या दिवशी काय झालं? अजून वाढला 500 न. तर तो टोटल 3-4 दिवसामध्ये 3,500-4,000 न वाढला त्याचा भाव. तर हे जे वाढणं प्रोसेस आहे, गोल्डची किंमत वाढत जाते सतत, त्याला आपण बुल मार्केट म्हणतो. आणि त्याच्या उलटं जेव्हा त्याची किंमत कमी होत जाते त्याला आपण बिअर मार्केट म्हणतो. तर हे 2 रिप्रेझेंट करायचे एक प्रकार आहेत, बुल आणि बिअर. हे अशा प्रकारे रिप्रेझेंट केले जातात. बुल म्हणजे काय? तर बुल का म्हणतो आपण? तर बैल नेहमी प्रामाणिक प्राणी आहे. तो शेतात कष्ट करतो आणि काम करतो आणि त्याच्यामुळं तो उत्पन्न देतो शेतकऱ्याला आणि त्याचं काम कष्टाळू असतं आणि तो छान प्रकारे काम करतो आणि उत्पन्न वाढवत जातो, शेती वाढवत जातो तो. म्हणून त्याला एक रिप्रेझेंट केलं आहे बुलनं. आणि अस्वल किंवा बियर म्हणजे काय? तर हे बियर कसं असतं, ते धुडकूस घालणारा प्राणी आहे. तो सर्व नष्ट करत येतो. म्हणजे जे काही बुलनं तयार केलेलं शेत आहे, ते एका रात्रीत, एका दिवसात येऊन तो अस्वल सगळं नासधूस करतो, त्याचं खाऊन टाकतो, जे काय करायचं ते वाट लावतो त्याची. बरोबर. तर हे रिप्रेझेंट करायचा प्रकार आहे. बुल मार्केट नेहमी स्टेप बाय स्टेप जातं. जसा बैल शेतात काम करून कष्ट करून घाम गाळून वर नेतो शेतीला, तसा बियर काय करतो, एका दिवसात सगळं काम तमाम करून जातो. तर हे रिप्रेझेंट करायचे प्रकार आहेत आणि अशा प्रकारे हे रिप्रेझेंट केलं जातं. ही एक काल्पनिक गोष्ट आहे, असं काही नाही आहे. फक्त हे एक रिप्रेझेंट करण्याचा प्रकार आहे म्हणून तुम्हाला सांगितला. आणि आता सध्या जे मार्केटची कंडिशन आहे, ते मार्केट इतके दिवस बुल मार्केटमध्ये होतं. पण सध्या गेले 1-1.5 महिना झाले बिअर मार्केटमध्ये कन्व्हर्ट व्हायच्या प्रोसेसमध्ये आहे. सध्या थोडं मार्केट पडतंय, वाढतंय, असं दोन्ही साईडनं मूव्ह होतंय. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो बुल मार्केट आणि बिअर मार्केट. धन्यवाद. माझा आजचा सेशन आपण अटेंड केला आणि मला आशा आहे मी बऱ्यापैकी शेअर मार्केटबद्दल माहिती सांगण्यात सक्सेस झालेलो आहे. आपल्याला कुठलेही क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही विचारू शकता आपल्या ग्रुपवरती. मी आपल्या ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत. डीमॅट अकाउंट रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, कुठे काढायचं, काय काढायचं, कसं त्याचे चार्जेस असतात, याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर ती पण मला विचारू शकता. माझा नंबर तर आपल्याकडे आहेच आहे आणि मी आपल्या यूट्यूबच्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देत आहे. तर धन्यवाद आणि आपला शेअर मार्केटमध्ये प्रवास सुखकर हो. धन्यवाद.